माझं नाव जयश्री. मॅडम माझं नाव कविता वसंतराव बडवे. माझं नाव शिवाजी सुरावरी सुभाष शिंदे. माझं प्रशांत. आता मी सर्वांसाठी प्रश्न विचारते, एक एक प्रमाणे सांगायचे की तुमच्या घरामध्ये कोण कोण राहतं, प्रत्येकाने सांगायचं तुमच्या घरामध्ये कोण राहतं. माझ्या घरामध्ये माझे आई वडील आणि 2 भाऊ मी राहतो. मॅडम माझ्या घरामध्ये माझी आजी आजोबा आई वडील माझा दादा आणि मी राहते. आमच्या घरात आई वडील भाऊ आणि मी राहते. आमच्या घरात मी आई वडील भाऊ काका काकू आणि त्यांची मुलं राहतात. माझ्या घरात माझी मम्मी, माझे पप्पा, आमचा दादा आणि मी. माझ्या घरात माझे आई वडील, माझा भाऊ आणि बहीण एवढे. माझ्या घरात मी, माझे आई वडील आणि माझी बहीण. माझ्या घरात मी आणि बाकीचे सर्व. माझ्या घरात माझे आई वडील तसेच माझी 2 मुलं आणि मग तुम्हाला त्याच्याकडून असं काहीतरी घडतं आणि त्यावरून ते तुम्हाला तुमचे नातेवाईक असो किंवा तुमचे शेजारी असो, भाऊ छोटा भाऊ असो मोठा भाऊ आई वडील कशावरून रागवतात. प्रत्येकाने एक एक प्रमाणे उत्तर सांगायचे कशावरून रागवतात तुम्हाला. मी सांगू का? मी सांगते प्रत्येकाने सांगायचं की तुमची कोणती अशी चूक झाल्याच्या नंतर किंवा चांगली गोष्ट केल्याच्या नंतर सुद्धा राग येतो आणि वाईट गोष्ट झाल्याच्या नंतर सुद्धा डब्यात चोरू सागर खाल्ले म्हणते. मी पेप्सी खाल्ला मला राग आला. तुम्हाला बहिणीला मारल्या. मॅडम मी आहे ना आमच्या पप्पाचा मोबाईलच पडला. माझ्या आईने मला नाही रागवलं. मॅडम मला ना मोबाईलवरती रील्स पाहायला खूप आवडतात, पण ते आई बघू देत नाही. मी ज्यावेळेस चुप तो मोबाईल पाहते त्यावेळेस मला आई खूप रागवते. मॅडम माझी आई सकाळी देवपूजा करत होती आणि मला फुलं आणायला सांगितली होती. मी ती आणली नाही म्हणून माझ्यावर रागवली. मला की नाही पाण्यापेक्षा आवडतच नाही मॅडम, पण आई आहे ना सगळंच खायला होती. मी काय खटपट लागतो नाही, आई मला खूप रागवते. माझे मला खूप कान सांगते हे कर ते कर, नाही काम केलं माझे मला खूप रागवते. तर प्रत्येकाच्या घरामध्ये आमच्या मारुतीच्या मंदिराच्या पाठीमागे बेसरा राखे बरोबर आम्ही तिकडे खेळायला क्रिकेट गेलो आणि अंधार पडत तर खेळलो गेलं हात तर मग असंच प्रत्येकाला कशावरून तरी आपल्याला काय करतात घरात आई वडील बहीण भाऊ सगळेजण रागवतात. तसंच या इयत्ता 3रीच्या पाठामध्ये इतरांना आपला राग का येतो यावरून आपल्याला हा पाठ काय करायचा आहे घ्यायचा आहे आणि इतरांना कशामुळे आपला राग येतो आणि आपण त्यावर काय केलं पाहिजे. तर सर्व मुलांनी काय करायचंय पेज नंबर 10 काढायचा आहे आणि ती गोष्ट वाचून घ्यायची आहे 5 मिनिटं. पुस्तक आले मुलांनी पुस्तकच नाही आणले. नाही मी देते ना तुम्हाला मॅडम 3रीच्या मुलांनी मोबाईल आणलाय शाळेत.
दुसरा बघ, तो मात्र ऐकायला तयार नव्हता. मला हाच कुर्ता हवा आहे, तो ओरडून म्हणाला. मला दुसरा कुर्ता नकोच आहे. वडील म्हणाले, जावेद, तुला एवढं राखवायची गरज नाही. एक जोडी आणि तुमच्या दोघांची. तिघांची एक करा तुमच्या. आणि त्यामध्ये काय करायची, मी एक प्रश्न सांगेल शेवटचा, जो आहे तो, आणि त्यावर 5 मिनिटं चर्चा करायची आणि उत्तर सांगायचं. जावेदच्या कोणत्या वागण्यामुळे पालकांना राग आला आणि का? जावेदच्या कोणत्या वागण्यामुळे पालकांना राग आला आणि का? जावेदला राग आला, सॉरी त्याच्या आई वडिलांना राग आला आणि जावेदची भावनाचा उद्रेक झाला आणि जावेद हा रस्त्यावर पळत सुटला. कारण जावेदला असं वाटलं की आपल्या आई वडील आपल्यासाठी महागडी वस्तू घेऊ शकत नाहीत. या कारणानं जावेदला आणि त्याच्या पालकांना दोघांनाही राग आला. त्या रागाचा वेगळ्या स्वरूपात रूपांतर झालं. आता आमच्याकडे ज्यावेळी हात करत होता त्याला तो ड्रेस आवडला होता, तो त्याला हवा होता, परंतु त्याच्या आई वडिलांकडे एवढे म्हणजे त्यांची आर्थिक कुवत तेवढी नव्हती, त्याच्याकडे पैसे नव्हते, म्हणून ते त्याच्यावर रागावले, म्हणून जावेद बाहेर पळाले. बरं, आता यावरती प्रत्येक मुलाने आपला राग म्हणजे समजा प्रत्येकालाच राग येतो किंवा जावेदला राग आला होता, मग त्यावेळेस त्यांनी काय केलं पाहिजे होते? राग येऊ नये म्हणून काय करायला हवं होतं? समजा की आपल्या पालकांना राग येऊ नये किंवा त्यांच्याकडून जी चूक झाली ती व्हायला नाही पाहिजे, यासाठी काय उपाययोजना आपल्याला करायला? गटात चर्चा करायची जावेदने हट्टीपणा नाही करायला पाहिजे होता. जावेदने त्याच्या आई वडिलांना सांगितलं की तो महागडा शर्ट आहे, तो घेऊ नको. त्यांचं पालकांचं त्यांनी काय करायला पाहिजे होतं किंवा त्याला परिस्थितीची जाणीव असायला पाहिजे होती. मी एक मॅडम जावेदच्या पालकांच्या जागी जर मी असतो तर मी सॉलिड फॉर्म्युला वापरला असता. मी म्हटलं असतं, बाळा हे चांगल्या क्वालिटीचं नाही, ही कंपनी बकवास आहे, हे घेऊच नको, आपण दुसरं घेऊ भारी ब्रँडेड कंपनी. पण ते जावेदला कळत नसतं. जावेदला जरी कळत नसलं तर जावेदला तेच करून त्याच्यावर स्वदेही पटकन होते. त्या कारण- स्वदेही पटकनाचं त्याला कारण असे अनेक जावेद आपल्यापासून आपल्याला किती आणि शिक्षक किंवा पालकाला जर ते लेकराला जर नाळ मिळली तर पालक राहत नाही, पण त्या मुलाचा मित्र बनतो. पहिले मित्र बनवा आपल्या मुलांचे आणि मग बघा का असं नसतं. शक्यतो तसं 3 वर्षाचे मुलं, माझा अनुभव सांगते मी. लहान असताना मला अगदी थोडंसंच आठवतंय. आजी बरोबर माझी दुसरी मोठी बहीण यात्रेला गेली होती आणि मलाही जायचं होतं, पण मला ती घेऊन गेली नाही कारण खूप मी लहान होते, गर्दीत नको म्हणून तिने नेलं नाही. मामाच्या गावाला गेलेले होते मी आणि मी खूप रडायला लागले. म्हणून मग मामाची मुलगी आणि म्हणजे मुलगा पण जाणार होते, तर आई म्हणली तू ह्यांच्या बरोबर जा. ती पण ठीक आहे ना, म्हणजे त्यांच्या बरोबर गेलं काय आजी बरोबर गेलं काय काही फरक पडत नव्हता. यात्रेत तर जायला मिळतंय ना, पण नाही, मला त्यांच्या बरोबरच जायचं होतं. म्हणून मला आईने खूप मारलं होतं, मला अजूनही आठवतंय ते. म्हणजे यात्रेत जायला मिळत होतं तर काही अडचण नव्हती ना, पण आपला हट्ट, आपला जो एकेकोरपणा असतो लहान मुलांचा, तर तो सर्वांना पाठ समजला. आणि घरून येताना आता ठरवायची कृती आहे. तुमच्या कोणत्या कृतीमुळे घरातल्यांना राग येतो आणि ते त्यांना विचारायचंय आणि ते तुम्ही उद्या येताना लिहून आणायचंय सर्वांनी. थँक्यू मॅडम.